त्याबाबतची भूमिका काय? कारण आमचं असं म्हणणं असं आहे की सवर्णामध्ये सुद्धा वर्गीकरण आलं पाहिजे. समाजाच्या एका भागामध्ये धोरण कुठलंही वरपासून खालपर्यंत सारखं असलं पाहिजे. तेव्हा जरांगे पाटलाला माझी असं आव्हान आहे. त्याला समजत नाही हे तर मलाही माहिती आहे. काका त्याच्याबरोबर जे बुद्धिमान लोक आहेत ते सुद्धा आता कंटाळलेले आहेत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल ते त्याला म्हणा 50% वर्गीकरणाचा लढा सुरुवात कर. त्यांनी 50% मध्ये लढा सुरुवात केला. तो जेवढं मागतोय त्याच्यापेक्षा जास्ती त्याला मिळेल. आपण आता म्हणाला म्हणून जरांगेंना काही कळत नाही, पण सरकार त्यांच्यासमोर झुकते असं वाटतं. झुकते का? तर मराठा समाज हा काही कुटुंब सोडली, काही घराणेशाही सोडली तर त्याची जी काही खाऊन पिऊन सुखीची अवस्था होती ती संपली. एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाले. ते एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाल्यानंतर 15 एकर असणारी जमीन ही काही 4 पट वाढली नाही ना, ती 4 पट कमी झाली. त्याच्यामुळे समृद्धी जी होती ती कमी झाली. आणि त्याच्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग इथल्या राजकीयांना आरक्षण मागा म्हणजे तुझे प्रश्न सुटतील. हा वर्गीकरणाचा लढा जरांगेने सुरुवात करावा. त्यांना फायदाच फायदा आहे. परंतु SC मध्ये उपवर्गीकरणाचे जे लढे सुरू आहेत, एकीकडे आपण समाजाचे सुरू आहे, बाकी ज्यांचे बौद्ध समाजाचे नाही, माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. मातंग समाज हा ह्या प्रश्नावरती एकटा पडला आहे. वाल्मिकी असेल, होलार आहे, चर्मकार आहे, यांच्या समाजाच्या बैठका होऊन आमचा वर्गीकरणाला विरोध आहे ही त्यांची भूमिका आहे. मातंग समाजाची भूमिका ही आहे की वर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये हा सगळा प्रश्न अडकलेला आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की हा प्रश्नाचा तोडगाच काढायचा असेल तर आरक्षण हे 50% आहे. उरलेलं 50% जनरल आहे. त्या जनरलमध्ये सुद्धा हा वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय मिळतो. म्हणजे जरांगे दोन्ही बाजूने तबले वाजवायला मोकळा झाला. OBCच्या बाजूने सुद्धा आणि जनरल ह्याच्यामध्ये सुद्धा. म्हणून मगाशी म्हटलं त्याला समजलं तो इथला हिरो. 50% उर्वरित 50%मध्ये सुद्धा वर्गीकरण झालं. उरलेल्या 50% एखादं धोरण अर्धवट नाही ना तुम्ही लागू करू शकत. आता जसं मी म्हणालो की SC मध्येच ट्रायबल तर विरोधातच आहे पूर्णपणे वर्गीकरणाच्या. SC मध्येच उघड भांडणं तुम्हाला दिसायला लागली. मातंगांचे मोर्चे निघतात, ते म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे. होलारांचे निघाले ते म्हणतात विरोध. वाल्मिकीचे निघाले
की ते म्हणतात विरोध, चर्मकाराचे मिळाले ते म्हणतात विरोध.